ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल पिंपळे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने विविध प्रलंबित शेतकरी प्रश्नांसाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढून जोरदार आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता। या आंदोलनाद्वारे शेतकऱ्यांना 100% कर्जमाफी देण्यात यावी, रासायनिक खतांच्या किमती कमी करून मुबलक प्रमाणात खतांचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा, पेट्रोल पंपवर 50% इंधन साठा शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवावा, शेतमालाला हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, तसेच पीक विमा तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या। यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा यापुढे आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। या शेतकरी जनआक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। शेतकऱ्यांना काळा बाजार म्हणणाऱ्यांचा तालुक्यात पाणी प्यायला नाही भेटत आहे। लय कंडिशन खराब तालुक्याची। बायाच्या डोक्यावर काय मांडताय? तालुक्याची कंडिशन लय खराब आहे, डिझेल भेटत नाही, पाणी प्यायला नाही। मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। शिफारशी लागू झाल्याच पाहिजे। शिफारशी लागू झाल्याच पाहिजे। एक बचाव, एक बचाव। अरे सरकारने करायचं काय? खाली डोकं वरती पाय। मोदी तेरा खेळ 35,000 महंगा तेल। शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे। वारे मोदी तेरा खेळ 35,000 महंगा तेल। मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, हाय हाय। मोदी हटाओ, देश बचाओ। मोदी हटाओ, देश बचाओ। डीएलचे भाव कमी झालेच पाहिजे। सरकार पे महंगाई पे तानाशाही पे जोर से बोलो, जोर से बोलो, ऊपर से बोलो, नीचे से बोलो, राय से बोलो, दरबार से बोलो, जोर से बोलो, जोर से बोलो, जोर से बोलो। पेपर बोलणाऱ्या सरकारचा पेपर बोलणाऱ्या सरकारचा मोदी सरकार
आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू, तालुक्याचे नेते डी.के. पाटील, दिलीप खोडपे सर, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, सचिन बोरसे आणि सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात या ठिकाणी शेतकऱ्यांचा जनाक्रोश मोर्चा काढला. 1 महिना झाले शेतकऱ्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही आहे. खरं तर मान्सून जवळ आलेला आहे आणि हे जे 2 महिने हे खरं तर पेरणीचे दिवस असतात आणि अशा परिस्थितीत आपला शेतकरी कॅन घेऊन पेट्रोल पंपावर दिसतोय आणि त्या क्षणी आपले मंत्री महोदय जे खरं तर टपरीवर होते, टपरीवरून त्यांना याच डिझेलची कॅन घेऊन फिरणाऱ्या लोकांनी अगदी 5 स्टार लाईफ अशा मंत्रिपदापर्यंत पोहोचले. ते मंत्री महोदय म्हणतात की त्या ठिकाणी पेट्रोल पंपावर छोटी छोटी पोरं डिझेलच्या कॅना घेऊन उभे आहेत, हे शेतकरी आहेत का? ते विसरून गेलेत. कदाचित त्यांना माहीत नाही, कारण त्यांच्या गाडीमध्ये डिझेल कोण टाकतं हे त्यांनाही माहीत नाही. परंतु आज साधा सरळ विचार आहे. ज्या वेळेला एखादं ट्रॅक्टर एखाद्या शेतावर नांगरणी करत असतं त्यावेळेला त्या शेतकऱ्याचा पोरगा डिझेलची कॅन घेऊन आलेला असतो. जर आपण ट्रॅक्टर या ठिकाणी बोलवलं, ट्रॅफिक जाम होऊ शकते, शेतकऱ्याला येण्या जाण्याचा खर्च वाढू शकतो, यासारखे अनेक मुद्दे होते. आणि खरं तर शेतकऱ्याला आता फक्त 10 जूनपर्यंत डिझेलची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की कॅनमध्ये डिझेल देण्याचं जे सत्र चालू आहे ते चालू ठेवावं. या 10 जूनपर्यंत एवढी आम्ही विनंती करतो. दुसरा मुद्दा असा आहे की मोदी सरकार सांगतं आहे की खाद्यतेल कमी खा. मला एक सांगायचं की विदर्भामध्ये सोयाबीनचा शेतकरी आत्महत्या करतो आहे. आपल्या जामनेर तालुक्यामध्ये बागायत भाग सोडला तर कोरडवाहू शेतामध्ये सुद्धा सोयाबीन, सूर्यफूल, तीळ इत्यादी लागवड होते. तुमचा स्टार्टअप इंडिया आहे, द्या ना त्या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून बेरोजगारांना तेलाचे घाणे उघडतील. कशाला अमेरिकेतून सोयाबीन आणताय? देशातल्या सोयाबीन आणि तेल उत्पादकांना संधी द्या. तर असं भरकटलेलं हे सरकार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की नीटची परीक्षा या 14 वर्षामध्ये 89 वेळेस नीटचा पेपर फुटला. नीटचा पेपर कोण देतो? सर्वसामान्य घरातली पोरं त्यांचे मायबाप पोटाला चिमटा काढून नांदेड, लातूर या ठिकाणी पाठवता आणि त्या ठिकाणी बघितलं तर कॉलेज क्लासेसवाली लोक 2-2 लाख रुपये फी घेता आणि त्या ठिकाणी शिकवता. परंतु प्रत्यक्षात जी लोक धनाढ्यांची आहे त्यांना मात्र पेपर फोडून दिला जातो. शेवटचा एकच मुद्दा सांगेल की गेल्या 2014 पासून भाजप सरकार हे एकच सांगतं आहे की हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. 2014 पासून पहिली नोटबंदी जी झाली त्या नोटबंदीमध्ये सर्वात जास्त लाईनमध्ये कोण उभा राहिला असेल तर तो हिंदू उभा राहिला. त्यानंतर कोरोना आला, कोरोनासारख्या ठिकाणी सुद्धा वर्क फ्रॉम होम करणारा हिंदू होता. कोरोनाच्या काळात सुद्धा शेतीच्या मालाच्या डोक्यावर घेऊन फिरणारा सुद्धा हिंदू होता. आज नीटचा पेपर फुटतोय ते नीटची परीक्षा देणारे पोरं हिंदू आहे. आज जो शेतकरी लाईनमध्ये उभा आहे डिझेलसाठी तो हिंदू आहे. जो शेतकरी आज माल पिकवतोय तो हिंदू आहे. आज ज्या शेतकऱ्यांची पोरं आज नोकरीच्या शोधात आहे त्यांना नोकरी नाही तो हिंदू आहे. शेतकऱ्याचा जो पोरगा आज लग्नाच्या प्रतीक्षेत आहे, लग्न नोकरी नाही म्हणून त्याची छोकरी नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आज मला एक सांगा तुम्ही की या हिंदू राष्ट्र बनवण्याच्या गोलगप्पांच्या नादाखाली भाजप सरकारने आणि या मोदी सरकारने जर खरं नुकसान आणि खरं कंबर डोकुनाचं मोडलं असेल तर ते हिंदूंचं मोडलेलं आहे. असंच मी या ठिकाणी या निमित्ताने सांगेल आणि मंत्री महोदयांना सांगेल की मंत्री महोदय तुम्ही आता 5 स्टार लाईफ जगत आहात. जरा एक वेळेस वेषांतर करून जामनेरच्या तालुक्यामध्ये रात्री नांगरटी करणारे शेतकऱ्याच्याकडे एकदा जाऊन बघा. या जामनेरच्या चौकामध्ये हातगाडीवर जी लोक आंबे, फळे, भाजीपाला विकतात एकदा त्यांना विचारून बघा तुमचं घर कसं चालतं आहे, 300 रुपये रोजावर तुमची गुजारण कशी होते. मंत्री महोदयांना ही विनंती आहे की जरा जागेवर या, नाहीतर येणाऱ्या काळामध्ये ही जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून पुनश्च एकदा सर्व शेतकरी बांधवांचं आमच्या पक्षाच्या तर्फे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी या ठिकाणी आले आणि असाच जागृत लढा चालू राहील एवढंच मी या निमित्ताने सांगतो. सर्व शेतकरी बांधवांचा उद्रेक आज मोर्चाच्या रूपाने बाहेर निघालेला आपण पाहिला आणि त्याला कारणही आहे की शेती कामांचे दिवस डोक्यावर आलेले आहेत आणि आपण पाहतो की आजकाल शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढलेलं आहे आणि यांत्रिकीकरण वाढलेलं असल्यामुळे सर्व यंत्र चालवण्यासाठी डिझेल लागतं आणि इकडे सरकार म्हणतं, आमचे मंत्री महोदय म्हणतात की या महिन्यामध्ये डिझेलचा काही टक्के खप वाढला आहे. अरे वाढेलच ना. आता पूर्वीसारखे काही कोणी गुरंढोरं बाळगत नाही, करतं तर मशिनरीच्या सहाय्याने, यंत्राच्या सहाय्याने करतं आणि आपणही म्हणतो की यांत्रिकीकरणाला चालना द्या. तर त्याच्यामुळे दिवस कमी आहे आणि त्या कमी दिवसामध्ये कामं करणे म्हणून शेतकरी दिवस रात्र
मेहनत करत असतो, कामं करत असतो आणि नेमकं मध्येच एक तुगलकी फरमान निघालं की कॅनमध्ये डिझेल द्यायचं नाही. का द्यायचं नाही? अरे शेतकरी जर कधी ते ट्रॅक्टर घेऊन आला तर तिकडे त्याच्या कामाचा खोळंबा होईल आणि त्या पेट्रोल पंपापर्यंत याला 5-10 किलोमीटर येण्यासाठी त्याचे 2-4 लिटर डिझेल तिथेच खर्च होईल. देता पंपावाले 25-30 लिटर, त्याच्यामध्ये 5-10 लिटर येण्या जाण्यामध्ये गेलं तर ते काम करतील केव्हा? म्हणून आमची आग्रही मागणी आहे की काही पेट्रोल पंप हे फक्त शेतकऱ्यांसाठी राखीव करावे. बरं जास्त दिवस नाही, फक्त 15-20 दिवसच लागणार आहे आणि डिझेलचा मुबलक साठा मिळावा. आणि त्याचबरोबर जे गाजरं दाखवले जात आहेत की कर्जमाफी केली जाईल, पीक कर्जाचं माफी दिली जाईल, तर हे सगळे जे आहेत पीक विमा दिला जाईल, हे गाजरं दाखवले जात आहे ते प्रत्यक्षात आणावं हीच आमची मागणी आहे. आणि त्याच्यासाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, कारण की सरकारने लक्षात ठेवावं, शेतकरी जगला तर देश जगणार आहे आणि देश जगला तर तुम्ही राज्य करू शकणार आहे. म्हणून पहिल्यांदा शेतकरी आणि मग बाकीचं एवढाच विचार करून शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात हीच आमची मागणी. आणि रासायनिक खतं असतील, बी बियाणं असतील, मागच्या वर्षापेक्षा यावेळेला जवळपास दुप्पट दर झालेले आहेत. मग शेतकऱ्याने करायचं काय? हे तर शेतकऱ्याला आणि शेती संपवायचं कट कारस्थान मला दिसतंय आणि याच्या विरोधात सर्व शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य जनतेने, कारण शेतकऱ्यांकडूनच धान्य पिकेल तर जनता खाणार आहे, म्हणून सगळ्यांनी जागृत होऊन या विरोधात आवाज उठवावा एवढीच अपेक्षा मी या प्रसंगी व्यक्त करतो. पक्षाच्या आव्हानानुसार जामनेरमधल्या शेतकऱ्यांनी एक आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढला. पहिली मागणी होती की शेतकऱ्यांना डिझेल 25% पंप राखीव करा. 20 दिवस आमच्या शेतकऱ्याचे राहिले. 21व्या दिवशी जर सरी कोसळल्या तर त्या ठिकाणी शेतीची मशागत होणार नाही आणि पीक त्या ठिकाणी पेरणी होणार नाही आणि इकॉनॉमी ढासळेल. म्हणून हे शेवटचे 20-22 दिवस आहेत. इथले मंत्री महोदय म्हणतात काळा बाजार होतोय. अरे बाबा, तिथे दिवसभर जो माणूस डोक्याला रुमाल बांधून घाम निपळून बनियांवर तो रांगेत उभा राहतो, जो माणूस रात्रभर तिथे झोपतो आणि फक्त 10-20 लिटरची कॅन भरून नेतो, तो काळा बाजार करेल का? हे काळा बाजार हे शब्द तुमच्या तोंडात आले कसे? तुमचं हृदय किंवा तुमची जीभ त्या ठिकाणी हचकली कशी नाही शेतकऱ्याबद्दल बोलताना? यांना खरं तर जनतेची माफी मागितली पाहिजे. सर्वप्रथम त्यांनी माफी मागितली पाहिजे. 20 दिवस शेतकऱ्याचे राहिलेले आहेत मशागतीचे. 99% मशागत ही आजकाल 99-100% ट्रॅक्टरनेच होते. अजूनही लोकांचा रब्बीचा मका काढायचा बाकी आहे. मळणी यंत्राला सुद्धा त्या ठिकाणी डिझेलच लागतं. जो काही शेतीचा माल मार्केटला न्यायचा आहे त्यालाही ट्रॅक्टरला डिझेलच लागतं, मशागतीला डिझेल लागतं आणि तुम्ही शेतकऱ्याची थट्टा करताय. अरे काळा बाजार कोण करतोय? तिथे 100-200 लिटरचे ड्रम दिसताय का तुम्हाला? नाही. ते तर कुठेतरी तुम्ही TV9 आणि अन्य तुमच्या चॅनलने पाहिले ते ड्रम. ते पेट्रोल पंपाच्या लाईनीत नाही आहेत, ते वेगळ्याच ठिकाणून भरले जातात. त्याच्यासाठी तुमची पोलीस यंत्रणा कामाला लावा. तुमच्या स्वतःच्या गाड्या, तुमच्या कार्यकर्त्यांच्या दिमागदार गाड्या, तुमच्या ठेकेदारांच्या दिमागदार गाड्या, प्रत्येक गाड्या डिझेलने फुल आहेत. अरे त्यांना सांगा की काही दिवस शेतकऱ्याकरता तुम्ही थोडं डिझेल फुल करू नका, अत्यावश्यकच डिझेल घ्या आणि शेतकऱ्याला प्राधान्य द्या. एवढं बोललं असतात महाजन साहेब तरी शेतकऱ्याला दिलासा मिळाला असता. तुम्ही तर त्यांना काळा बाजार करताय म्हणून त्यांच्या जखमेवर मीठ सोडलेलं आहे. तुमचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. फडणवीस आदल्या दिवशी बोलले, साठेबाजी हो दुसऱ्या दिवशी बोलले शेतकऱ्याला प्राधान्य द्या, पण तुम्ही मात्र बोलले नाही. नागपूरचे फडणवीस मेट्रोपॉलिटन सिटीतले त्यांना बहाणं आलं, पण जामनेरच्या गिरीश महाजनांना 7व्यांदा शेतकऱ्यांच्या जीवावर विधानसभेत गेलात, मंत्री झालात 3ऱ्यांदा आणि तुम्ही अजूनही तुमच्या शब्दामधला त्या ठिकाणी माघार घेत नाही आणि शेतकऱ्याला डिझेल द्या म्हणत नाही. तुमचा करावा तेवढा धिक्कार या ठिकाणी थोडा आहे. दुसरी गोष्ट, एकीकडे आरोग्य खातं म्हणतं 12 ते 5 बाहेर निघू नका आणि दुसरीकडे शेतकऱ्याला 8 तासाची 6ची आता 5 वर आणली, ती 12 ते 5. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला शेतात जायला लावता. अरे ती सकाळी 6 पासून द्या ना आणि 7-8 तास द्या ना. आज मला भादली वगैरे भागातून, भोकर भादली भागातून फोन येत आहेत, उद्या आंदोलन जळगावला करायचं MSCB वरती, की तुम्ही सकाळची वेळ करा आणि 7 ते 8 तास वीज द्या. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा, गगनाला किमती पोहोचल्या आहेत बी बियाणं खते मटेरियलच्या आणि त्या ठिकाणी सुद्धा तुमचं थंब करा, तुमचं ऑनलाईन करा, तुमचं पोर्टल करा. हे बेशरम धंदे या सरकारने बंद करावे आणि सरळ सरळ खतं शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या लिंकिंग, पुन्हा ते पिल्लू घ्या एक पोत्याबरोबर, हे सगळं बंद करा आणि शेतकऱ्याची चेष्टा थांबवा. पीक विमा सुद्धा मिळालेला नाही.
शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही. आज जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी 2.5 लाख क्विंटल ज्वारी खरेदी झाली आणि यंदा टार्गेट 20,000चा आलंय. तिथे 3700चा भाव आहे, बाहेर 2200चा आहे. त्या 20,000 मध्ये शेतकरी 13 तालुक्यात 1000 पोते फक्त तुम्ही खरेदी करणार चेष्टा करतायत. आणि म्हणून या बेशरम सरकारला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी जाग आली पाहिजे, एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी जामनेर तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी जनाक्रोश मोर्चा आणि रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात मागण्या आहेत. हे सरकार अतिशय शेतकऱ्यांबाबतीत असंवेदनशील आहे. पहिली मागणी आमची अशी होती की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. हे सरकार फक्त घोषणा करतंय, फक्त आश्वासन देते, या महिन्यात देऊ त्या महिन्यात देऊ, पण अद्यापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफी झालेली नाही. दुसरा मुद्दा आमचा या ठिकाणी असा आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचे खतं आता पेरण्याची लगबग सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना या ठिकाणी मागच्या वर्षी 1400-1500 रुपये मिळणारी बॅग यावर्षी 2200 रुपयाला मिळते. म्हणून खताचे दर हे त्वरित कमी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहे. तिसरी मागणी या ठिकाणी आमची अशी आहे की आज या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. शेतकऱ्याला डिझेल मिळत नाही, म्हणून शेतकऱ्यांना मोकळं डिझेल मिळालं पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत. चौथी मागणी या ठिकाणी अशी आहे की शेतकऱ्यांना मागील वर्षी पीक विमा या ठिकाणी या शासनाने अद्यापर्यंत दिलेला नाही. मग तो पीक विमा या ठिकाणी त्वरित मिळावा ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. पाचवी मागणी या ठिकाणी अशी आहे की शेतकऱ्यांना आज बऱ्याच भागात जामनेर तालुक्यामध्ये पाणी आहे, फक्त पाणी असून सुद्धा शेतकऱ्याला वीज मिळत नाही अशी दयनीय परिस्थिती झालेली आहे. म्हणून ज्या काही भागामध्ये 8 तास वीज मिळत होती त्या भागामध्ये आज 6 तास वीज मिळते. म्हणजे शेतकऱ्याने करावं तरी काय, म्हणून या शेतकऱ्याला जागा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रास्ता आंदोलन केलेलं आहे. शासनाने या शेतकऱ्यांना त्वरित या ठिकाणी या मागण्या पूर्ण कराव्या. या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळतंय का असं वाटतं? 100% शेतकऱ्यांना या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही. आपण जर बघितलं असेल या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे हा निव्वळ सरकारमुळे झालेला आहे. ज्यावेळेस 2 महिन्यापूर्वी अमेरिका इराणचं युद्ध पेटलं त्याच वेळेस प्रत्येक राष्ट्राने या ठिकाणी बैठक बोलवली, यांचं नियोजन केलं. पण या देशाचे पंतप्रधान यांनी कुठलंही नियोजन न करता फक्त 5 राज्याच्या निवडणुका करण्यासाठी या सरकारने निवडणुकीला महत्त्व दिलं आणि शेतकऱ्याकडे सर्वसामान्य लोकांकडे दुर्लक्ष केलं. म्हणून या ठिकाणी पेट्रोलची समस्या निर्माण झालेली आहे. म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे. म्हणून सरकारने जागा व्हावं, झोपलेलं कुंभकर्ण सरकार आहे, यांनी जागा व्हावं आता तरी ही मागणी करण्यासाठी आम्ही आंदोलन करतो आहोत. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.